आणि फकीराकडे अशी काही युद्ध कौशल्य होती की त्या बळावर त्यानं ब्रिटिशांना एवढं वर्ष गांगरवलं आणि अगदी त्या काळात फकीरावरती 5,000 रुपयाचा इनाम ब्रिटिश सरकारने लावला होता. पहिलाच इनाम बरं का, 5,000 रुपयाचा इनाम लावला. पण तो फकीरा खरं तर अहिंसावादी होता. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागामधला प्रथम क्रांतिकारक म्हणून जर आपण फकीराला बघितलं तर ते वावगं ठरणार नाही. तर याचं एक कारण पण सांगतो तुम्हाला. फकीरानं भेडसगावचा खजिना लुटला. शंकरराव पाटील आणि विष्णुपंत यांनी सगळ्यांनी तिने एक विचार केला गावातून की आपला एक पुरणपोळीचा एक आनंदातलं उत्सव घेऊन एक जोगणीचा उत्सव साजरा करू आपल्या गावामध्ये आणि पुरणपोळीचं जेवण आपल्या गावात झालं पाहिजे आणि आनंद झाला पाहिजे ही असा विचार करून रानूजी मंगाला ते फकीरांनी काय केलं की हा जो खजिना मी लुटणार आहे ब्रिटिशांचा तो बांडगुळागत छुपून जाऊन लपणार, वाजत गाजत जाणार, त्याला सावध करून जाणार. म्हणून फकीरा त्याचे साथीदार हलगी घुमक शिंग घेऊन वाजत गाजत त्या गावात गेले. त्या गावात सगळ्यांना सांगितलं, अरे तुम्ही कोण आहेसा, कुठनं आलायसा? आम्ही दरोडावाले, आम्ही दरोडा घालाय आलो. फकीरा हा 9 फूट उंचीचा रांगडाच्या रांगडा गडी होता. माझ्या ऐकण्यात असं आलं की फकीराच्या एका दंडाला 5 जण लोंबकाळली तरी फकीराचा दंड असा उभा राहायचा. एवढी त्याच्याकडे ती प्रचंड ताकद होती. कारण ज्यावेळी बापू खोत म्हणजे रानोजींचा जीव ज्यानं घेतला तो बापू खोत वाटेगावला पुन्हा जोगणी न्यायला आला तर त्यावेळी फकीराने फक्त त्याचा हातच तोडला. फकीराच्या डोक्यात आला असतं तर त्याचं मुंडकं छाटलं असतं, चावडीला बांधलं असतं. नमस्कार, AV9 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण वाटेगावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमी आणि त्यांच्या घराजवळ आहोत. त्याची शिल्पसृष्टी ही महाराष्ट्र शासनानं इथं स्थापन केली. इथे आपण आहोत. याचं कारण असं की आज अमावस्या, आज वाटेगावचा जोगण्या उत्सव. हा जोगण्या उत्सव फार प्राचीन, याला फार मोठा इतिहास आणि तोच इतिहास अण्णाभाऊ साठेंनी फकीर या कादंबरीतून जग जाहीर केला. अंगावर अक्षरशः शहारे आणणारा असा इतिहास. त्या इतिहासाची आपल्याला पुनरावृत्ती करण्यासाठी, इतिहासाचा एक जिवंत जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत सांगण्यासाठी आपल्यासोबत आता वाटेगावचे लोकनियुक्त सरपंच, याच मातीतले एक दानपट्ट्याचे एकदम मातब्बर खेळाडू असे सुरेश साठे व अण्णाभाऊ साठेंचा लेखणीचा वारसा जपणारे लेखक तरुण सुरेश साठे आपल्यासोबत आहेत. तर आज जोगण्याचा उत्सव फार मोठ्या पद्धतीने वाटेगावमध्ये साजरा केला जातो. तर आपण हा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. सुरेश दादा नमस्ते. नमस्ते. आज जो वाटेगावचा जोगण्या उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, पण नेमका त्याचा इतिहास कसा? आपण आता जुन्या पिढीतले आपण आहात, तर नेमका आपल्या लहानपणापासून हा उत्सव आपण कसा बघत आलात? त्याचं कारण एक असं आहे की आपला संपूर्ण वाटेगाव आमचं, ह्या गावामध्ये एक पुरणपोळीचं जेवण करण्यासाठी शंकरराव पाटील आणि विष्णुपंत यांनी सगळ्यांनी तिने एक विचार केला गावातून की आपला एक पुरणपोळीचा एक आनंदातलं उत्सव घेऊन एक जोगणीचा उत्सव साजरा करूया आपल्या गावामध्ये आणि पुरणपोळीचं जेवण आपल्या गावात झालं पाहिजे आणि आनंद झाला पाहिजे ही असा विचार करून रानूजी मंगाला त्याने एक कामगिरी सांगितली की तसं ही उत्सव कसा साजरा करायचा. तर जोगणी आणली पाहिजे. फकीरा आपले रानूजी जोगणी तुम्ही आणली पाहिजे, शंकरराव पाटील म्हणले. तर जोगणी आणा तुम्ही आणि आपल्या गावावरचे, आपल्या गावामध्ये उत्सवचा जोगणी उत्सवचा साजरा करू आपला. ठीक आहे म्हणले ते. रानूजी म्हणले ते ठीक आहे, मी आणतो. तर आता जोगणी त्याने आणली. ती कशी आणली? जोगणी ती त्या काळामध्ये म्हणजे फार पूर्वीच्या काळामध्ये तिने आपली ती आणली, दुसऱ्या गावातून आणली. म्हणजे गाव ती शिगाव गाव, त्या शिगावामधून तिने जोगणी आणली. आज ती जोगणी आणल्यानंतर आमच्या गावामध्ये तो इतिहास सगळा झाला. त्याचा उत्सव साजरा केला. आमच्या गावात पुरणपोळीचा जेवणाचा कार्यक्रम म्हणजे मोठा सण आणि 12 बलुतेदाराचा तो सण म्हणजे संपूर्ण आमच्या गावातल्या लोकांचा 12 बलुत्याचा सण तो असा साजरा केला झाला. तर असं रानूजी मंगाने ती इतक्यात मोठा चांगला घडविला. आणि ती जोगणी आणल्यानंतर पुन्हा फकीरा त्यांचा मुलगा
मग त्या फकीरानं आणि संपूर्ण गावानं आणि संपूर्ण आपला समाज आणि गाव ह्या गावानी सगळा त्याचा वारसा जंपला आणि त्याचं संरक्षण आज तागायत आम्ही करत आहोत. आज तागायत म्हणजे आत्तापर्यंत आम्ही आहे. आणि आत्ता आमची मुलं म्हणा, आम्ही मुलं आपल्या पाठीमागची पिढी अशी करत करत ते उत्सव साजरा करतो आम्ही. आणि आमच्या वाटेगावमध्ये मोठा एक दानपट्टा आहे. ती फकीराच्या काळापासून दानपट्टा तो चालत आहे. तसा फकीरानं चालवला. शूर महाराजाचं काम आहे ते. तोच दानपट्टा पुन्हा अण्णाभाऊ साठ्यांनी चालवला. तसाच परत पुन्हा आणि आमच्या वडिलांनी चालवला. तसाच त्या दानपट्ट्याचा मी परत पुन्हा आता मी चालवतोय. त्या खेळाचा दानपट्ट्याचा मी स्वतः सुरेश तुकाराम साठे म्हणून वाटेगाव मी अध्यक्ष आहे त्या खेळाचा. आणि भरपूर मी हे दानपट्टा साजरा केला. दिल्ली, पंजाब, गुजरात, राजस्थान, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून मी काढलेला आहे. माझा TV चॅनेलला 10 चॅनेलला आम्ही काम केलेलं आहे. तर ते दानपट्टा सगळ्या जगात मी गाजवलेलं आहे. तर हे सुरेश साठे यांनी दानपट्ट्याचा उत्कृष्ट असा खेळाडू म्हणून त्यांना नावलौकिक आहे. त्यांनी बऱ्याचशाच मोठ्या मोठ्या कार्यक्रमात आपले राज्याभिषेक सोहळा असेल किंवा आपल्या शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव असेल तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी मोठ्या मोठ्या कार्यक्रमात दानपट्टा चालवलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांचा नंतरचा वारसा आता नव्या पिढीला ते चालवत आहेत. आपल्यासोबत आता लेखक सुरेश साठे आहेत. सुरेश साठे त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपण आता लेखणीचा वारसा पुढे चालवत आहे, पण आपल्या युवाच्या बुद्धी कौशल्यानं फकीर आपण कसं बघता? मुळात फकीरा जो आहे तर फकीराच्या 2 बाजू आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. एक, गावासाठी गावात समता नांदावी, गाव सगळा एक व्हावा. गावात बलुतेदारांच्या मध्ये पूर्वीच्या काळी कसं असायचं, गावगाड्यामध्ये लोक शेतात कामं करायची, राबायची आणि राबून थकून गावात घरात येऊन झोपायची. त्यांच्यामध्ये आनंद नव्हता, उत्साह नव्हता, कोणता उत्सव नव्हता. गावाला वाटेगावाला एकच जत्रा होती, शिदोबाची जत्रा. ती जत्रा पण कशी, त्याला जत्रा म्हणता येणारच नाही. तिथं देवाला जायचं, डोंगरावर पाया पडायचं, यायचं. मग गावच्या शंकर पाटलांना वाटलं की बाबा कुठंतरी आपल्या गावात, जसं पलीकडच्या शिगावमध्ये बाजीबा खोतासारखा एखादा मर्द बहादर काळगावची जुगणी पळवून आणून आपल्या गावची जुगणीची जत्रा भरवते, तसा आमच्या गावात एखादा मर्द बहादर आहे का नाही. मग ही गोष्ट ज्यावेळी रानूजीला बोलल्यावर रानूजीने ह्याच्यावरती विचार केला. घरात आल्यावर आपल्या वडिलांना विचारलं की आबाई जुगणीची काय भानगड असते. मग त्याच्या वडिलांनी सांगितलं 2 बैठी नवरा नवरी असते, ती त्यांची गावातनं मिरवणूक काढायची आणि असा हा सगळा 12 बलुत्यांचा खेळ असतोय. कुंभाराचं मडकं, चांभाराचा घोडा, न्हाव्याचं लावसट, मागरामुशात संरक्षण, असा हे गावाचा सगळा खेळ असतोय. मग त्यावर रानूजीने विचार केला की मी जर काही जुगणी आणली गावात तर या गावात समता नांदल. म्हणजे ह्या गावातली पूर्वीची सिस्टीम काय होती की मागवाड्यात काय चाललंय हे गावाला माहित नव्हतं, गावात काय चाललंय पाटीलाळीला हे मागवाड्याला माहित नव्हतं. पण ज्यावेळी रानूजीने हे धाडसी पाऊल उचललं, रानूजीने त्यावेळी आपल्या मुलाचं, कुटुंबाचं कोणतंही हे न करता रानूजी सरळ एकटे त्या शिगावच्या जत्रेत घुसले. तिथं त्यांनी आपल्या तलवारीने रक्तपात केला. रक्तपात करून ती जोगणीच्या हातातली जी पिवळ्या फडक्यात गुंडाळलेली जी वाटी असते ती वाटी गावाला घेऊन आली. येताना त्या जोगणीचा एक रिवाज असा आहे, सांगतो तुम्हाला, की तो जोगणी पळवणारा जर का आपल्या हद्दीत गावला तर त्याला ठार मारायचं, त्याचं मुंडकं छाटायचं आणि चावडीला बांधायचं, असा तो रिवाज आहे. पण त्या शिगावच्या लोकांनी, पलीकडच्या गावच्या लोकांनी तो रिवाज मोडला. रानूजी विजय झाले होते, रानूजी वाटेगावच्या हद्दीत आले होते. त्यांनी रिवाज मोडून रानूजींचा पाठलाग केला आणि इथं सांजीरबाच्या माळाला एक मोठं युद्ध झालं, त्याला युद्धच म्हणावं लागेल. की त्यामध्ये रानूजीनं त्या गावची कित्येक माणसं मारली, पण काळाला त्यांचं बलिदान पाहिजे होतं, त्यामुळं ते रानूजींचं त्यामध्ये शहीद झाले. आणि खरं सांगायचं तर रानूजींचा तो जो हेतू होता, जोगणीचा हेतू काय होता की गावात समता नांदावी, गाव एक व्हावं. तर खरं तर रानूजींची त्या बलिदानानं सफल झाला. कारण ज्या दिवशी रानूजींनी बलिदान दिलं, ज्या दिवशी रानूजी शहीद झाले, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पूर्ण गावानं, या वाटेगावानं, त्यात पाटील असू दे, चांभार असू दे, लव्हार असू दे, सुतार असू दे, जैन असू दे किंवा माळी, तेली, कुणबी, या सर्व गावानं, वाटेगावानं
एका मांगाचा दुखवटा 13 दिवस पाळला. क्या बात. 13 दिवसाचा दुखवटा भावकीचा पाळला जातो, पण मातंग समाजातील एका व्यक्तीचा दुखवटा गावानं 13 दिवस पाळला. आणि आज जी जोगणी आहे ती जोगणी म्हणजे आपल्या सर्वांसाठी, म्हणजे आमच्या सर्वांसाठी एक उत्साह आहे, एक प्रेरणा आहे. एक जुनं वाक्य सांगतो फकीरा कादंबरीतलं. सावळा म्हणून एक राणूजींचा एक भाऊच होता आणि त्यांचा एक मित्र. तर त्या सावळ्याला बेळगावला सजा लागली होती, ब्रिटिशांनी सजा लावली होती त्याला. तर तो सावळा बेळगाव मध्ये असताना तिथल्या ब्रिटिश साहेबाला काय म्हटला की मी इथं वरीसभर मरुस्तवर काम करतो, पण आषाढ अमावस्येला मला माझ्या गावात मरायला जाऊ दे. म्हणजे त्याला काय सांगायचंय की ती जी जोगणी आणलेली आहे, ती जी बलिदान दिलेलं आहे, ते बलिदान आम्हाला व्यर्थ घालवायचं नाही. आणि त्याच सावळाचा, त्याच राणूजींचा आणि त्याच फकीरांचा आदर्श घेऊन आज जवळजवळ आमची 13वी पिढी असेल, 13वी नाही, आता एक 9वी पिढी असेल. 130-35 वर्षापासूनची ही परंपरा आम्ही जपून ठेवलेली आहे. त्याबद्दल म्हणजे आम्हाला अभिमान वाटतोय की, आणि या सर्व याच्यामध्ये आमचा सर्व गाव इन्व्हॉल्व्ह होतोय सगळेजण. आणि हे पारंपरिक दृष्ट्या आता इतर गावच्या ज्या जोगण्या आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात होतात, मोठ्या याच्यात होतात, पण आमच्या गावच्या ज्या जोगण्या आहेत वाटेगावच्या त्या अगदी मिरवणुकीपर्यंत सीमित आहेत. पण त्याचा जो इतिहास आहे तो जगजाहीर इतिहास आहे. आणि आपण आता इतिहासाला दुजोरा दिलेला आहे, पण अण्णाभाऊ साठेंनी जसा फकीरा सांगितला, लोकांच्या नजरेत आणला, तर आपण आता अभ्यास करत आहात किंवा आपली लेखणी सुरू आहे, तर काय सांगाल की अण्णाभाऊ साठेंनी जो ज्वलंत आणि अंगावर शहारे आणणारा इतिहास सांगितला फकीरांचा, तर एखादा असा काय सीन आहे की जेणेकरून आता नव्या पिढीला तो समजणं गरजेचं आहे? फकीरा हा कसा होता बघा. फकीरा हा अहिंसावादी नव्हता मुळात. फकीरा हा 9 फूट उंचीचा रांगडाच्या रांगडा गडी होता. माझ्या ऐकण्यात असं आलंय की फकीराच्या एका दंडाला 5 जण लोंबकाळली तरी फकीराचा दंड असा उभा राहतो. एवढी त्याच्याकडे ती प्रचंड ताकद होती. आणि फकीराकडे अशी काही युद्ध कौशल्य होती ती की त्या बळावर त्यानं ब्रिटिशांना एवढे वर्ष गांगरवलं. आणि अगदी त्या काळात फकीरावरती 5,000 रुपयाचा इनाम ब्रिटिश सरकारने लावला होता. पहिलाच इनाम बरं का, 5,000 रुपयाचा इनाम लावला. पण तो फकीरा खरं तर अहिंसावादी होता. कारण ज्यावेळी बापू खोत म्हणजे राणूजींचा जीव ज्यानं घेतला तो बापू खोत वाटेगावला पुन्हा जोगणी न्यायला आला, तर त्यावेळी फकीरानं फक्त त्याचा हातच तोडला. फकीराच्या डोक्यात आला असतं तर त्याचं मुंडकं छाटलं असतं, चावडीला बांधलं असतं. पण फकीरानं त्याला सोडून दिलं, त्याला जीवदान दिलं. कारण आमच्या रक्तात हे नाही की आम्ही कुणाला मारून कुणाला तुम्हाला तुमच्या लेकरा बाळांना पोरकं करणं, हे आमच्या विचारात नाही, हे आमच्या रक्तात नाही, हे फकीराचं आहे. आणि एक दुसरी फकीराची जर आपण बाजू बघितली तर फकीरा हा फार मोठा क्रांतिकारक होता. माझ्या अभ्यासानुसार सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागामधला प्रथम क्रांतिकारक म्हणून जर आपण फकीराला बघितलं तर ते वावगं ठरणार नाही. तर याचं एक कारण पण सांगतो तुम्हाला. फकीरानं भेडसगावचा खजिना लुटला आणि तो खजिना लुटतानाही एवढ्या भारी पद्धतीने लुटला की एक रॉबिनहुड म्हणून एक मोठं नाव आहे की तो काय करायचा, सरकारचा किंवा इतर धनदांडग्यांना लुटायचा आणि तो गोरगरिबांना वाटायचा. तर या फकीरांनी काय केलं की हा जो खजिना मी लुटणार आहे ब्रिटिशांचा, तो बांडगुळागत छुपून जाऊन लपणार नाही, वाजत गाजत जाणार, त्याला सावध करून जाणार. म्हणून फकीरा त्याचे साथीदार हलगी, घुमक, शिंग घेऊन वाजत गाजत त्या गावात गेले. त्या गावात सगळ्यांना सांगितलं, अरे तुम्ही कोण आहेसा, कुठं आलायसा? आम्ही दरोडावाले, आम्ही दरोडा घालाय आलो सावकारावर, बेडसगावचे, आम्ही दरोडा घालाय आलो. आणि अशा पद्धतीनं फकीरानं तो दरोडा घातला आणि ब्रिटिशांवरती प्रथम दरोडा तो पडलाय. तो दरोडा घालून अख्ख्या वाटेगाव असेल या पंचक्रोशीतल्या लोकांना त्यानं जगवलं. त्यावेळी पटकीची साथ होती, प्लेगची. लोक पटापट मरत होते. ज्या गावात अन्नधान्याचा तुटवडा आहे, ज्या गावात लोक मरायला लागली, त्या लोकांना जीवदान देण्याचं काम खरं तर फकीरानं केलं. दुसरी गोष्ट, फकीरा हा सापडत नव्हता ब्रिटिशांच्या, काहीही करून फकीरा काय स्वाधीन होत नव्हता. म्हणून ब्रिटिशांनी काय केलं की फकीराचं संपूर्ण कुटुंब
त्यांच्या नेरल्यातल्या छावणीला नेऊन बांधलं. आणि ज्यावेळी फकीराला सांगितलं की बाबांनो, तुला जर का तुझं कुटुंब पाहिजे असेल, तुझा समाज पाहिजे असेल, तर ये आणि इथं स्वाधीन हो. ज्यावेळी फकीरा तिथं गेला, हे कुणाला माहित नाही, हे आज मी पहिल्यांदा बोलतोय. ज्यावेळी फकीरा त्या छावणीत गेला त्यावेळी असं जवळजवळ 7-8 लोक फकीरासोबत. ते ब्रिटिशाच्या एका अधिकाऱ्याने विचारलं, बाबा कोण आहेस तू? तर त्यावर फकीरा म्हणला, मी आहे फकीरा राणोजी. मग फकीरा राणोजी म्हटल्यावर जी ब्रिटिशांची जी खाली पडलेली हत्यार होती सगळी फकीरावर रोखली गेली. सगळ्यांनी हत्यार रोखली फकीरावर. तर फकीरा काय म्हणतोय त्या बाबर खानाला, त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला, साहेब हत्याराचं भ्या मला दाखवू नका, तलवारी संकट आमचं लगीन लागलंय. म्या जर मनात आणलं तर तुम्हा समध्यांची मडी स्वर्गाला धाडून इथनं सही सलामत निघून जाईल. हजारोंच्या त्या छावणीमध्ये एकटा वाघ जसा गुरगुरावा तसा फकीरा म्हणतोय की तुम्हा सगळ्यांनी मी इथं मारून टाकू शकतोय, पण माझा हात काय झाली, ती बांधली गेली, ती तुम्ही माझ्या कुटुंबाला तिथं हे केलंय. मग त्या ठिकाणी अनेक वाक्य फकीरानं सांगितलं की बाबर खान ज्यावेळी फकीराला म्हणाला की ही तलवार तुला कुठं मिळाली, त्यावेळी फकीरानं सांगितलं की ही तलवार आमच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजीराजानं युद्धामध्ये कामगिरी बजावल्याबद्दल दिली होती. हीच तलवार घेऊन माझा बाप सांजीरबाच्या माळाला लढला आणि हीच तलवार घेऊन आज मी ब्रिटिशां म्हणजे तुमच्या विरोधात लढलो. आणि तिथनं पुढचा एक प्रसंग सांगायचा झाला तर हा इतिहासाला कलाटणी देणारा फार मोठा एक प्रसंग की ज्यावेळी फकीरा स्वाधीन झाला त्यावेळी त्याची लोक सोडली गेली. पण तिथून पुढे फकीराचं काय झालं तर फकीरासारखा दुसरा बंडखोर नाही. कारण फकीरा त्यावेळी एवढा प्रचलित झाला की गावोगावी त्याचे पोवाडे गायले जाऊ लागले. कोण आहे फकीरा, किती मोठा, म्हणजे ब्रिटिशांना आव्हान देतो म्हणजे काय बारकागडे. हे ज्या काळात ब्रिटिशांकडे वर नजर करून बघायची कोणाची हिंमत होत नव्हती त्या काळात हे बहादूर त्यांना लुटत होता आणि खुला आव्हान देऊन लुटत होता. हे मी तुला लुटतोय, चल सपला विषय, अशा पद्धतीने लुटत होता. मग हे फकीरा कोण आहे त्याला बघण्यासाठी लाखोंची लोक. मग ब्रिटिशांनी काय केलं की गुन्हेगार जन्माला यायच्या अगोदर तर त्याचा बिमोड झाला पाहिजे. कारण या फकीराकडे जर बघून दुसरं एखादं पैदा झालं, काय नाही मी सुद्धा फकीरागत आहे, तर ते इंग्रजांना नको होतं. म्हणून त्यांनी एक आदेश काय काढला की त्या फकीराची आणि त्याच्या साथीदारांची साखळदंडात जोखडून आपण धिंड काढायची, नेरला ते कोल्हापूर ती धिंड काढायची ठरवली. मग ज्या गावात फकीराची धिंड जायची त्या गावाच्या वेशीवरती हजारो गावकरी फकीराला बघायला गोळा व्हायचे. आणि त्या गर्दीत एक असं व्यक्तिमत्व होतं, एक असं नाव होतं, फार महत्वाचं नाव आहे. कारण ते नाव भारतच नव्हे तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे, क्रांतिसिंह नाना पाटील. माझे फार म्हणजे महत्वाचे आदर्श आहेत आमचे. तर नाना पाटील त्या गर्दीमध्ये सामील होते आणि त्या फकीराला साखळदंडात जोखडलेलं बघून नाना पाटलांना त्याची कीव आली. तर वाईट वाटलं की हे जुलमाचं सरकार आमची लढणारी माणसं, यांना आव्हान देणारी माणसं असंच डांबून ठेवतंय, त्यांना साखळदंडात जोखडतंय, त्यांची धिंड काढतंय, त्यांना तोफेच्या तोंडाला देतंय, त्यांना फासावर लटकवतंय. हे कुठं तर थांबलं पाहिजे. अशी लढणारी माणसं जन्माला आली पाहिजेत, पैदा झाली पाहिजेत. म्हणून नाना पाटलांनी त्या फकीराकडे बघून तिथंच शपथ घेतली, इथून पुढं या फकीराचा अपुरा राहिलेला लढा मी पुरा करणार. आणि तेच नाना पाटील वाटेगाव मध्ये आले, फकीराची माती कपाळाला लिवली वाटेगावची आणि नाना पाटलांनी ह्या स्वातंत्र्य संग्रामात झेप घेतली. हा फार मोठा इतिहास. आता असे किस्से सांगितले की त्यामुळं अंगावर असे शहार येणारे असे किस्से सांगितले. जर अण्णाभाऊ साठेने फकीरा जगासमोर आणला नसता तर फकीरा जगाला कळला असता का? पहिली गोष्ट, अण्णाभाऊंनी जर का फकीरा मांडला नसता तर तो जगाला कदापि कळला नसता. कारण कसं, कारण का, याचं कारण पण आहे महत्वाचं. कारण कसं आहे, मी जो अभ्यास करतोय आज, मी एक लेखक आहे, मी एक इतिहास, मी कुठेपर्यंत जाऊ शकतो की बाबांनो हा फकीरासारखा कोणतरी होता की त्यानं ते मांडलं, इथंपर्यंत जाऊ शकतो. आणि खरं बघायला गेलं तर मुळात तो फकीरा वंचितच राहिला. कारण ज्याप्रमाणे फकीराचं जे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये त्याचं जे काम आहे ते आजही आपल्याला बघायला मिळत नाही. आणि खरं तर अण्णाभाऊ जर का नसते तर तो आज आम्हाला कळलाच नसता, तुम्हा आम्हाला, आणि कदाचित ही वाटेगावची जोगणीची जत्रा सुद्धा बंद पडली असती. आणि कारण जे कसं आहे
आणि ते बलिदान आम्हाला अण्णाभाऊंकडून समजलं आणि त्या बलिदानाची जाण ही आमच्या रक्तानं कुणीतरी आमच्या बापजाद्याने आपला जीव दिला या गावासाठी. मग आम्ही का मागं हटायचं? अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर भारतापुरते मर्यादित न राहता त्यांचं जगविख्यात त्यांची लेखणी आहे. 1.5 दिवसाची शाळा शिकलेला मुलगा जगविख्यात लेखणी करू शकतो की अशा या मातीमध्ये आपण जन्माला आला आहात. आपल्याला काय असं शासन दरबारी असू दे किंवा प्रशासनात काम करणाऱ्या लोकांना सांगायचं आहे जेणेकरून फकीरा अजून उजाड देऊ शकतो? पहिली गोष्ट, फकीराला क्रांतिकारकाचा शासनानं दर्जा दिला पाहिजे. कारण त्यांच्या इतिहासकारांनी कुठंतरी तो फकीरा दडवलाय आणि तो कुठंतरी बाहेर येणं झालाय. आणि जर तो बाहेर यायचा असेल तर जशी माझ्यासारखी मुलं संशोधन करणारे आहेत तर तशा मुलांना किंवा PhD करणाऱ्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, अजून शोधा म्हटलं पाहिजे. कारण कसं आहे, माझी जिथवर कुवत गेली तिथवर मी शोधलो. मी कुरुंदवाडापर्यंत गेलो, सातारपर्यंत गेलो, माझी तिथवर कुवत आहे. पण इंग्लंडला जाण्याची माझी कुवत नाही. तर अशा पद्धतीने सरकारनं त्या मुलांना किंवा त्या सगळ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमची जी फकीराची समाधी आहे, कधी कधी आम्हाला एवढं फार दुःख वाटतं की मनात अक्षरशः रडू येतं की ती कुठंतरी एका बाजूला उभी, त्याच्यावरती पाऊस, ऊन, वारा, पाणी सगळं त्याच्यावरती. एवढ्या मोठ्या ह्या महापुरुषाची जर समाधीचे हाल अवस्था अशी असेल तर ते बोलण्याचं कामच नाही. मग पुढच्या पिढीनं त्या फकीराकडनं काय घ्यावं ज्याच्या समाधीचीच ही अवस्था आहे. दुसरी गोष्ट, अण्णाभाऊंचं देखील स्मारक. अण्णाभाऊ हे जगदविख्यात होते. मुळात अण्णाभाऊ रशिया, चीन, कोरिया यांसारख्या देशांमध्ये अण्णाभाऊंनी पोवाड्याचे कार्यक्रम केलेले आहेत. किंबहुना पंतप्रधान, तत्कालीन पंतप्रधान नेहरूंच्या अण्णाभाऊंनी भेट नाकारली. आणि आत्ताच एक शासनाचा एक निर्णय तेवढा आवडला मला की विठ्ठल वाघ यांनी लिहिलेलं शाहीर विठ्ठल उमप यांनी अण्णाभाऊंची भेट हा धडा त्यांनी 8वीच्या पुस्तकात लिहिला. आणि त्यात शाहीर विठ्ठल उमप अण्णाभाऊंना काय म्हणतायत की अण्णाभाऊ, तुमच्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्को मधल्या म्हणजे रशियातल्या मॉस्को मधल्या एका बँकेत आहे असं मला कळालंय. तर तुम्ही ते मानधन कसंही करून मिळवावं, ते रशियातनं काढावं आणि त्या मानधनातनं एक मोठा बंगला बांधावा, आलिशान गाडी घ्यावी, आलिशान टेबल वगैरे, बगीचा, सगळं लेखणी वगैरे, तुम्ही असं सगळं रुबाबदारपणे वागावं अशी माझी इच्छा आहे. त्यावर अण्णाभाऊंनी एकच शब्दात उत्तर दिलं विठ्ठल ओंपांना, विठ्ठला, मी जर का ते मानधनाचे पैसे घेतले तर मी श्रीमंत होईन, बंगल्यात जाईन. पण माझे जे लोक आहेत, जे झोपडपट्टीत राहणारे आहेत, जे पावसाला अंगा खांद्यावर खेळवतात, जे ऊन वाऱ्याला अंगा खांद्यावर खेळवतात थंडीला, त्या लोकांचं दुःख, दारिद्र्य मी फक्त माझ्या या गळक्या झोपडीत बसूनच रेखाटू शकतो. ते मी बंगल्यात बसून कधी रेखाटू शकणार नाही. आणि जर मी तसं करायला लागलो तर ते ओढून ताणून लिहिल्यासारखं होईल, हे वास्तव वाटणार नाही. असं म्हणजे एवढा महान साहित्यिक अण्णाभाऊ हे जे जन्मतःपासून उपेक्षित होते. अण्णाभाऊंना इथल्या त्यांच्या कादंबरीच्या प्रकाशकांनी सुद्धा लुबाडलं, सगळ्यांनीच अण्णाभाऊंना लुटलं, लुबाडलं. अण्णाभाऊ हे तेव्हाही उपेक्षित होते, जिवंत होते तेव्हाही, आणि मृत्यूनंतर आज मला वाटते 52 वर्ष झाली तरी देखील अण्णाभाऊ हे उपेक्षित आहेत, जन्मशताब्दीत उपेक्षित राहिले. आणि कुठंतरी अण्णाभाऊ सारख्या एका मोठ्या महापुरुषाचं स्मारक, राष्ट्रीय स्मारक आपल्याला या देशामध्ये बघायला भेटत नाही. आणि कुठंतरी आमची इच्छा आहे या वाटेगाव सारख्या ठिकाणी, जसं आता यांनी एक शासनाने गेल्या वर्षी एक प्रस्ताव काढला होता की लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक संगीत विश्वविद्यालय मुंबईत काहीतरी सुरू होणार आहे. तर तशा पद्धतीनं अण्णाभाऊंच्या या भूमीमध्ये अण्णाभाऊंच्या विचारांना साजेल असं एक भव्य दिव्य मोठं स्मारक असावं. त्याच्यामध्ये कला विश्वविद्यालयाची जर निर्मिती करता आली तर ते सोन्याहून पिवळं झाल्यासारखं होईल. कारण स्मारक म्हणजे काय असतं की फक्त ते आपल्याला तिथं जाऊन प्रेरणा मिळते असं पण नाही, पण लोकांना देखील त्यातून काहीतरी मिळालं पाहिजे, भविष्यातली पिढी पुढे काहीतरी घडली पाहिजे. या हेतून शासनानं याचा
पाठपुरावा केला पाहिजे. आपण आता बोलताना असं सांगितलं की फकीरांची समाधी जी आहे ते सुद्धा विपक्षित आहे आणि ते सुद्धा कुठतरी त्याकडे दुर्लक्षित झालेलं आहे असं आपण बोलताना सांगितलं. तर नेमकं त्यावर काय करणं गरजेचं आहे? मग त्याला जिल्हा परिषद मार्फत असू दे, पंचायत समिती मार्फत असू किंवा तुमच्या स्थानिक प्रशासनाच्या मार्फत असू दे, काही ना काहीतरी डागडुजी, काही ना काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण ती जर उघड्यावर असेल तर येणाऱ्या काळात कशी त्याची राखणी होईल हे सांगू शकत नाही. तर आपल्याला काय वाटतं, काय केलं पाहिजे? नाही, आता दादा ज्यावेळी सरपंच होते, म्हणजे खरं सांगायचं तर दादांनी फार प्रयत्न केले. म्हणजे मी माझ्या डोळ्यानं बघितलं बरं का. म्हणजे जे खरं आहे ते खरं आहे. दादांनी फार प्रयत्न केले की कुठंतर त्या फकीराच्या समाधीवर छप्पर यावं, यासाठी म्हणजे ह्या दादांनी फार प्रयत्न केले. पण कुठंतरी इथल्या सिस्टीमनं ती दखल ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती ती घेतली गेली नाही. तर आमची अशी इच्छा आहे की तुमच्या A9 मराठी या चॅनेलच्या माध्यमातून याची शासन दरबारी दखल घेतली जावी अशी आमची खरंच प्रामाणिक इच्छा आहे. आणि तुम्ही या ठिकाणी येऊन ही जी बाईट घेताय ती बाईट या इथल्या व्यवस्थेपर्यंत, इथल्या सिस्टीम पर्यंत पोहोचणारच आहे, यात काही हे नाही. पण त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन या स्मारकाचं जे काम आहे, आता गेल्या अधिवेशनात अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी 25 कोटीचा निधी जाहीर झाला. तर तो निधी कुठं आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मी पॉलिटिक्स दृष्ट्या कोणाच्या पाठीमागं नाही, बरोबर. त्यामुळे सगळे आपल्यासाठी सारखेच आहेत. त्यामुळे तुम्ही निधी दिला तर तो निधी कुठं आहे? आज मला वाटतं 1.5 वर्ष झालं तर त्या एक साधं म्हणजे भूमिपूजन सुद्धा त्या स्मारकाचं झालेलं नाही. तर कुठंतरी ह्या गोष्टीवरती शासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. नाहीतर निवडणुकीपुरतं जर का अण्णाभाऊंचं स्मारकाची घोषणा करणं, महामंडळाची घोषणा करणं, तर हे कुठंतरी फार हे आहे. आता कित्येक क्रांतिकारी महापुरुषांच्या वरती फिल्म निघाल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप चांगलं माध्यम आहे हे, ते लोकांना सहजरित्या समजला जातो. मग त्यासाठी फकीरावरती कुठं फिल्मसाठी चांगले प्रोड्युसर किंवा अण्णाभाऊसाठी इतक्या मोठ्या महाव्यक्तीसाठी एखाद्या फिल्म मार्फत शासनानं असू दे किंवा आता नागराज मुंडे सारखे दिग्दर्शक प्रोड्युसर आहेत, त्यांनी प्रयत्न करावेत. आम्ही एका AV9 मराठीनं सुद्धा एका प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला मी स्वतः प्रश्न विचारला होता नागराज मुंडे साहेबांना की आपण अण्णाभाऊंना आदर्श मानता, आपल्या कित्येक मूवीमध्ये अण्णाभाऊसाठी जे प्रतिमा पूजन केली जाते, मग आपण अण्णाभाऊंचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत कधी मांडणार आहात किंवा आपल्याकडे तसा दृष्टिकोन आहे का? तर त्यांनी सुद्धा ते त्यांच्या शब्दात त्याला बगल दिली. तर अशी खंत आहे की असा एखादा प्रोड्युसर तयार होणं गरजेचं आहे. कारण जे पिक्चर मधून किंवा ज्या फिल्म मधून जे लोकांपर्यंत मांडलं जातं ते प्रखरतेने लोकांना एक्सेप्ट होतं. तर त्यासाठी आपलं काय मत आहे आणि आपण असे शासन दरबारी असे प्रयत्न करणार आहात का? अतिशय म्हणजे भारी तुम्ही प्रश्न विचारला. मला खरंच खूप आवड, मला या प्रश्नावर यायचं होतं. म्हणजे तुम्ही नसता आला तर मी आलो असतो. मध्ये एक फकीर मधल्या काळामध्ये एक फकीरा चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज झालं आणि ते मला बघायला मिळालं. पण खरं सांगायचं झालं तर अण्णाभाऊंचा जो फकीर आहे तो मला कुठल्याही इतर भाषेत नकोय. हे अण्णाभाऊंचा जो फकीर आहे तो फकीरा कसा होता ते प्रोड्युसरांनी किंवा निर्मात्यांनी इथं वाटेगाव मध्ये आलं पाहिजे. तिची माहिती काय फकीर आहे, माझ्यासारखा, तुमच्यासारखा किंवा दादांसारखा एखादा माणूस, प्रौढ माणूस त्यांना माहिती देऊ शकतो की बाबा फकीरा हा असा होता. तर तो जो फकीरा जो आहे, फकीराचा चित्रपटाचा जो टीजर आहे म्हणजे तो त्यांनी जे रिलीज केलेला आहे पोस्टर, तर त्यामध्ये मला काय सांगायचं आहे की त्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यातील भाषा, त्यातील जी संस्कृती. आज आपण सहज कुठं मुंबईला किंवा पुण्याला गेलो किंवा मराठवाड्यात गेलो तर आपल्या भाषेवरनं आपल्याला लोक ओळखणारे लोक आहेत. आता मधलाच एक किस्सा, मी ह्याच्यात औरंगाबादमध्ये एका व्याख्यानाला गेलो, तो एक सर होते तिथं. सर मला म्हटले, आणि आम्ही जेवायला थांबलो होतो, तर आमच्या भाषेनं तिथले ते हॉटेलचे मालक काय म्हटले की तुम्ही सातारचे आहात काय? तर म्हटलं हो. तुम्ही कसं काय ओळखलं? नाही, तुमची भाषा सातारे म्हणून आम्ही ओळखलं. तर ही जी रांगडी भाषा आहे सातारी भाषा, ती भाषा किंवा तो फकीराचं जे कॅरेक्टर आहे, मगाशी मी फकीराचं वर्णन सांगितलं, 9 फूट उंच, त्याचे दंड, त्याचा रुबाब, त्याचं देखून पण, या सर्व गोष्टी
हे करून तो फकीरा बनला पाहिजे. नाहीतर उगाच एखादा वडून ताणून तो चित्रपट बनवायचा आणि तो महाराष्ट्रामध्ये फ्लॉप घालवायचा, तर ते त्या फकीराचा अपमान आहे. आमचं असं मत आहे की शासनानं देखील यामध्ये थोडंसं सहकार्य करावं आणि एक हॉलिवूड स्टाईलमध्ये फकीराचा आणि अण्णाभाऊंचा चित्रपट व्हावा, कुठंतरी त्यांना न्याय मिळावा. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला की चित्रपटाच्या माध्यमातून लोक फकीरा गेला पाहिजे, कारण मी बघतोय गेली 50 वर्ष झाली, म्हणजे अण्णाभाऊंनी जो एक फकीरा काढला होता त्याच्यामध्ये तो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होता. त्याच्यानंतर आपण ज्यावेळी कलरिंग मध्ये फकीरा चित्रपट बघायचा आहे लोकांना, तो म्हणजे त्याची उत्सुकता लागलेली आहे, पण तो फकीरा चित्रपट निघणाच झालाय. आणि जे लोक काढण्याच्या माध्यमात आहेत तर त्यांच्याकडून मला कुठंतरी वाटतं एक अपेक्षा आहे की तो फकीरा कसा असावा. तर ते मध्ये एक अमोल कोल्हेंनी एक स्टेटमेंट केलं होतं की मी फकीरा करतो. अमोल कोल्हे देखील त्या याच्यासाठी अतिशय चांगला कलाकार होऊ शकतो, किंवा माझा सगळ्यात आवडता म्हणायला गेलं तर तो फकीराच्या याच्यासाठी तर तो फर्जंद या मराठी चित्रपटातला तो कलाकार अगदी सेम फकीरा. मी ज्यावेळी तो चित्रपट बघितला त्यावेळी त्याची जी ही बघितली तर तो मी म्हटलं अरे हे आमचं फकीराच दिसते सेम टू सेम. हे असे कलाकारांना कुठं संधी देता येते का, आणि कुठंतरी तो चांगला असला पाहिजे चित्रपट, नाहीतर ओढून ताणून निघून काहीतरी करणं खेळ खंडोबा तर ते होऊ नये. कुठंतरी चांगल्या पद्धतीनं त्या फकीराला अण्णाभाऊंना न्याय मिळावा ही आमची भूमिका. दुसरी गोष्ट अशी की आता फार याला आवेदन पडला आणि ह्या तरुण पिढीला आता हे कळालं पाहिजे. हे आता किंवा फकीरा कसा होता, अण्णाभाऊ काय होते, ही आता तरुण पिढीला कळालं पाहिजे. ही आमची भूमिका आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी सर्वात मोलाचं आणि सर्वात अग्रगण्य काम केलं असेल तर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी कित्येक आंदोलनं, कित्येक विचारमंथन, कित्येक बैठका झाल्या, तेही अजून अनुत्तरितच राहिलेलं आहे. त्यानंतर जो आता आपला विषय निघाला तो फकीरा कादंबरीवर असू दे किंवा अण्णाभाऊ साठे यांच्यावर असू दे, एखादा चांगल्या दर्जाचा प्रोड्युसरने एखादी फिल्म तयार करून ती अजरामर करणं, लोकांच्या नजरेस आणणं, लोकांना पुन्हा ऊर्जित करणं की ग्रामीण भागातल्या, ग्रामीण मातीतल्या खेडोपाड्यात सुद्धा इतक्या मोठ्या पद्धतीचे कलाकार घडले ज्याने 1.5 दिवसाची शाळा करून अख्ख्या जगाला जगणं, लिहिणं, शिकणं, ऐकणं, वाचणं हे शिकवलं. असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जगाला कळलं गरजेचं आहे. आणि ज्यांनी स्वतःच्या छातीचा कोट करून एका आपल्या गावच्या वेशीसाठी, गावच्या इज्जतीसाठी आपल्या जीवाची आहुती दिली, अशा रानोजी मांग, फकीरा मांग यांचाही कुठतरी जीवन प्रवास लोकांना समजणं गरजेचं आहे. हे यांचे जन्मभूमीतील, त्यांचे कुटुंबातील सदस्य, एका त्यांच्या रक्ताच्या नात्याचे सदस्य, त्यांच्या समाजातील समाज बांधव यांच्या नात्याने या दोघांनी शासन दरबारी त्यांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. आणि शासनाने सुद्धा आता अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनापर्यंत जर ही माहिती किंवा आमच्या माध्यमातून लोक त्यांच्यापर्यंत पोहोचली तर त्यांनी दखल घ्यावी, कारण येणाऱ्या पिढीला हे महापुरुष समजणं, कळणं काळाची गरज आहे. कारण आपण आता पाहतोय सोशल मीडिया असू दे किंवा आता मोबाईलचं युग आहे, लोकांना लगेच ऍक्सेप्ट होतं, पण ते त्यांच्या शैलीत, त्यांच्या धर्तीवर जर दाखवलं गेलं तर ते लगेच ऍक्सेप्ट होतंय. आपण पारंपरिक पद्धतीत जर गेलो तर ते त्या पद्धतीनं जसं हवं तसं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. त्यामुळे जर लवकर महाराष्ट्र शासन याकडे लक्ष दिलं तर ते तितकंच योग्य ठरेल. एव्ही9 मराठीसाठी शीतल कुमार शेटे, वाटेगाव.